बघा हा कोबी आता पूर्ण तयार झालाय. हा कोबी उपटून घेते. किती मोठा आहे हा कोबी. काय करते? हे बघ मिरच्याच्या झाडाला कशा मिरच्या पिकलेत. इतके दिवस तर हिरवे हिरवे बघत होतो, झाले आता लाल. हा आता फोडणीला टाकायला डाळीमध्ये जे आपण तडक्याची डाळ करतो ना त्यात अशी फोडणी टाकायला आणि छान लागते. मग तुला आवडतात ना, मग मी मिरच्या तडका द्यायचे फोडणीला डाळीला. मिरच्या आहेत का लालवाल्या बघ आता आपल्या झाडाच्याच. आणि हे जी मिरचीचं झाड आहे ना त्याला मी आपल्या घरात फोडणीसाठी आणलेले होते ना मिरच्या, त्याचंच बी टाकलं होतं आणि ते उगवलं. त्याचं रोप एकच रोप उगून आलं होतं आणि मी ह्या कुंडीत लावल्या. ह्याच्यात बरोबर कांदे पण लावलेत आणि केवढ्या अशा मिरच्या मिळाल्या बघ. स्टार फ्रूट किती आलेत प्रत्येक वेळेस. आता इथं छोटस एक आहे, हा हे घेतलं. वरती 3-4 आता मोठे झालेत. हे बघ इथे तिथं आहे. मी 4-5 अंजीर काढून नेले. परत सकाळी पण काढले आणखी, आणि तरी एक अंजीर राहिलेला असा पक्ष्यांनी खाल्लाय. तिथं पण डवचिप्पी जेव्हा ही मारली तिथे एक. आणि इथं बघ काय आहे. अरे वा, इथं वांग आहे. 2 आहेत, त्यातला पण एक घेऊया. इथं तर एक केवढं मोठं झालं बघ, उझाड वाकलं वांग्याची. इथे एक आहे. इथं दुसरं वांग. आणि हे जे पालकचं बी आता तयार व्हायला लागले. आता हे झाले, तयार झाले आता पालकचं बी थोडं थोडं. तोपर्यंत इकडं पालक आलायच, त्याला पण बिया लागलेत. तीन वांगी मिळाली बघ. माझ्या गुलाबाला किती गुलाब होता. हा कोबी घेऊया. बघा हा कोबी आता पूर्ण तयार झालाय. हा कोबी उपटून घेते. किती मोठा आहे हा कोबी. तर काढते, ही पाला टाकते खत करायला त्यातच कुंडीमध्ये. तर बघ मी रोज ना थोडी थोडी कोथिंबीर नेते आणि फुटून येते. तशी आता आज आपण थोडीशी कोथिंबीर आणि घेऊया. ती जी मिरची घेतली तू, त्याचं लोणचं करतात ना? हो, आपण केलेलं की लोणचं त्याचं. हा, हेच करतात का मग? हा, ह्याचं करतात की लोणचं. छान होतं, छान लोणचं त्याचं. खाल्ले ना तू? हो. हा मग म्हणून म्हणलं. हे बघ, हे मुळा आहे ना, मुळ्यामध्येच मोहरी उगवली होती. त्यात मुळे आहेत, मुळे मोठे नाही झाले अजून, अजून छोटे छोटेच आहेत. ठीक आहे, खूप गर्दी झाली त्याला, दाट दाट झालेत ना इथं. तर आता ही मोहरी आहे ना, मोहरी काढून घेते मी. म्हणजे मुळ्याला पण जरा मोकळं झालं, मोहरी काढली थोडीशी. इथं पण मोहरी आहे. 4-5 भाज्यांपुरती झाली की मोहरी. हो, किती निघेल बघ ना त्याचे. बघ इथं पण आहे ना, हे बघ हे इथे. हा, हे तर चवळीचं बी आहे ना, खाली पडलं. आता परत रोप उगवतील. आणि ही ना झाली का मोहरी. हा, आता ही बी आहे बघ ह्याचं. चिलच बी आहे, चिलच. चंदन बटवा म्हणतात त्याला, कोणी कोणी चंदन बटवा म्हणतो, आपण चिल म्हणतात. तर आता ही चिलचं बी सगळं पूर्ण तयार झालंय. तर मी हे आता एका कुंडीत टाकणार आहे त्याला, आणि हे जे रोप उगवल्यानंतर मी दाखवते. आणि आता हे तर मोहरी. तोपर्यंत तिकडे पण मोहरी आली, तो खाली पडली आहे तिथं वरती आली आहे. ही काढसर येते, म्हणजे असे सापडते, म्हणजे मिळाते थोडे थोडे. तर आता ह्याला ना अशी मी उन्हात 1 दिवस ठेवणार आहे आणि चुरून वापरणार आहे भाजीला. ते बघा, ते ही मोठीची गळ आहे ना, ही खूप औषधी असते. शुगर साठी चांगली असते.
अजून सापडेल वरती मिळेल आपल्याला, घेऊया आपण. डाळीत टाकून ह्याची डाळ करू, आंबस अशी भाजी खूप छान लागते. वरण करतो ना त्यात. ही 2 फुलं. ही फुल माहितीये का? ही 2 दिवस काल उमललेलं फुल आहे. ओके. हा बघ ना, 2 दिवस राहतंय असं चांगलं. कारली बघ ते आले. आणि हे तो वेल दिसतोय का नाही? हा वेल चाललाय ना, हा. हा दोडक्याचे. आणि हा चाललाय ना इकडे वेल, हम्म. हा घोसावळ्याचे. अजून घोसावळी नाही आली. तो किती कारलं पिकले. राहू दे असंच, त्याचं बी पडलं की उगवून जाते. तिथे तिथे एक वांग आहे. तर तिथे सकाळी टोमॅटो होतं. मी सकाळी पाणी घालायला आली होती ना, तेव्हा बघितलं, मला घेऊन जाऊया नंतर. आई लक्षातच आलं नाही. तर चिमण्या किंवा बाकीचे पक्षी येतात ना, काय खाऊन जातात. मग काही काही वेळेस अशी पिकलेली असली ना, तर मी ठेवून देते, खाऊ दे त्यांना. आणि ही मायावरची भाजी आहे, त्याला आता फुलं यायला लागलेत. मग ह्याची पानं घ्यायची डाळीत टाकायला किंवा सुकी भाजी करायला. मी ह्याच्या वड्या केलेल्या आणि खूप छान झालेल्या वड्या. आता पावट्याला फुलं पण आलेत. आणि हे बघा, ह्यात ना मी चाकवट टाकला होता ह्या कुंड्यात. असं जागा शिल्लक दिसली ना मला कुंड्यातनी, मी अशा पालेभाज्या टाकून देते, मग येतात खायला अशा. तर ती मगाशी मी घेतली ना मोठ्या चिल्याची भाजी, ती आणि ही दोन्ही अशी टाकून मिक्स करणार आहे. हे बघा, चाकवताला माझ्या ना बी तयार झाले आता हेच. इथं काकडीचा वेल आहे, लावलाय. एवढ्या काकड्या लावल्या, त्यात एकच वेल उगवलंय. आणि तर मी एका व्हिडिओ मध्ये दाखवलं तिथे कारल्याची रोप होते, आणि मी इकडे ट्रान्सफर केली ती रोप त्या कुंडीत. ते दिसतात ना, त्या कुंडीत लावले. ते खाली एक पडले, तिथं आलेत लागून सगळे. मिरच्या पण घेते येत आहेत ते, राहू दे, पिकल्यानंतर घेऊया. चला, हा माझा तोंडल्याचा वेल आहे. त्यातच मी एक टोमॅटोचं रोप लावलं होतं. आणि हे बघा टोमॅटो. तो तिथं पण आहे. एकच झाड आहे, पण किती आलेत बघायला. मला असं टोमॅटो म्हणजे आठवतच नाही, ह्या 2-3 महिन्यात मी टोमॅटो विकत घेतलेत ते. मला अशी एका झाडाला एवढी टोमॅटो सापडतात. हे संपली तर तिकडे आहेत, तिकडे सापडतात. आणि हा कोबी, आता एक कोबी मी काढलाय. हा कोबी तयार झाला. आता पुढच्या आठवड्यात हा मी कोबी काढणार आहे, चायनीज कोबी आहे तो. हे बघा, मी भरलं होतं ना हे कुंडीत. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की पोत्याची थैली कशी तयार करायची. तर हे बघा, ह्यात मी घोसावळे लावले होते. हे 2 घोसावळे आलेत उगवून. आणि भेंडी, आणि हे घेवडा पण आलाय. हा पावटा घेवडा आहे. आणि इथे एक परत आलंय घोसावळ उगवून. भेंड्या, तर भेंड्या जरा उंच झाल्या की मी दुसऱ्या थैलीत लावणार आहे, म्हणजे सगळ्याला जागा भेटेल ना. आणि बारीक बारीक अशी टोमॅटोची रोपं उगवलेत. मिरची उगवली तेव्हा ही मिरचीची रोपं आहेत. ही दिसतात ना, ही मिरचीची रोपं आहेत, ही टोमॅटोची रोपं आहेत. आणि ही भाजी आहे मायाळूची, उगवते. आणि ही मका, आणि ही मोहरीला आता फुलं आलेत. इथे एक मोहरीचं रोप आहे, त्याला फुलं आलेत. आणि ही मका आलेत. ही माझी जी दाखवली ती पहिल्या बघा व्हिडिओमध्ये, एवढी मिरची गच्च भरलेली मिरची, तिची मी छाटणी केली. छाटणी नंतर सगळे पूर्ण अशी फुटून आली. आणि आता ह्याला अशा मिरच्या पण आल्यात. मी लाल मिरच्या पूर्ण सगळ्या बघा काढून घेतल्या होत्या. आणि आता मिरच्या फुलं गच्च भरलेत, म्हणजे मला 4-4 अशा भाजीला मिरच्या सापडतात. आज मी काय काय भाज्या घेतल्यात बघा. ही चिगळ्याची भाजी, हे टोमॅटो, कारली, लाल मिरच्या, हे फ्रूट, वांगी, चाकवत, कोथिंबीर, मिरची, जास्वंदाची गुलाबी अशी फुलं,
आणि कोबी. आज मला ना एवढ्या भाज्या मिळाल्या. आठवड्यातनं मला 2-3 वेळा तरी अशा एवढ्या भाज्या मिळतात. मी अजिबात मार्केटमधून भाजी विकत आणत नाही. माझ्या घरच्याच भाज्या असतात. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन भाजी घेऊन.